अशोक खरात हा एक भोंदू बाबा आहे हे आता सर्वांना कळलेलेच आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर रुपाली चकनकर यांचे नावही या प्रकरणाशी जोडले जात आहे. असे म्हटले जात आहे की त्यांनी खरात यांना आपला गुरु आणि आदर्श मानले होते. मात्र या गोष्टीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. इथेच खरी विचार करण्याची वेळ येते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीला हे पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मिळालेले आहे आणि त्या पदावरून समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी असते. पण जर अशाच जबाबदार पदावरची व्यक्ती भोंदू बाबांच्या प्रभावाखाली येत असेल तर सामान्य महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? इतिहासात अनेक वेळा महिलांना चुकीच्या विचारसरणीमुळे मागे राहावं लागलं आणि आजही जर आपण विचार न करता कुणाच्याही मागे चालत राहिलो तर तीच चूक पुन्हा घडू शकते. आज प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे आपल्या विचारांचा, आपल्या निवडींचा. ज्या लोकांना आपण आपलं मत देतो ते खरंच आपल्या विश्वासाला पात्र आहेत का? वेळ आली आहे जागे होण्याची, स्वतः विचार करण्याची. कारण मजबूत समाज हा अंधविश्वासावर नाही तर जागरूक विचारांवर उभा राहतो.